रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। पेणजवळील हेटवणे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। खबरदारी म्हणून धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले। यातून 15 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पेण शहर आणि परिसरातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर दुसरीकडे नागोठण्यातील आंबा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे। नागोठणे शहराच्या एसटी स्थानक, कोळीवाडा, राम मंदिर या परिसरामध्ये पाणी शिरलं आहे। त्यामुळे नागोठणे शहरातून एसटी बसची वाहतूक बंद करण्यात आली आहे। रोह्याजवळून वाहणाऱ्या कुंडलिका नदीनेही रौद्र रूप धारण केलंय। पाली तसंच जांभूळपाडा पुलावर पाणी आल्यामुळे वाकण फाटा ते खोपोली मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। पेण तालुक्यातही पावसाचा जोर वाढलाय। हवामान खात्यानं येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। दुष्काळानं होरपळून निघालेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी दमदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे गेल्या 4 वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यातील पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली आहे। जिल्ह्याची 31 ऑक्टोबरपर्यंतच्या पावसाची वार्षिक सरासरी 802 मिलीमीटर इतकी असते। यावर्षी 812 मिलीमीटर पाऊस झाला आहे। मात्र अद्याप लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अजूनही म्हणावा तसा पाणीसाठा झालेला नाही। त्यामुळे परतीच्या पावसानं धरण क्षेत्रात मोठी तालुक्याच्या सीमेवर मुसळधार पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। धुळे तालुक्यातल्या नंदाळे गावात अतिवृष्टी झाली असून इथं वीज पडून संगम वाघ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर 4 जण जखमी झालेत। तालुक्यातल्या बोरकुंड, नंदाळे या भागात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। नंदाळे गावात अतिवृष्टीमुळे जुना पाझर तलावाच्या सांडव्याजवळ भगदाड पडलाय। तलावातील पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत, तर घरं आणि यंत्रसामग्रीचंही मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे राज्याच्या विविध भागात जनजीवन विस्कळीत झालंय। जोरदार पावसामुळे अलिबागमध्ये पूल कोसळलाय। कोपरा गावाजवळील छोटा पूल कोसळला, यामुळे अलिबाग रोहा रस्त्यावरची वाहतूक बंद पडली आहे। पूल कोसळल्यामुळे अनेक गावांचा रोह्याशी असलेला संपर्क तुटलाय। दरम्यान रोह्यामध्ये वाहतूक चणेरा मार्गे वळवण्यात आली आहे। वसई विरारमध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। या पावसामुळे वसईच्या वालिव सातिवली रोडवरील एका नाल्यात एक व्यक्ती वाहून गेली आहे। राजकुमार गौतम असं या व्यक्तीचं नाव आहे। बुधवारी रात्री जोरदार पावसामुळे हा परिसर पाण्याखाली गेला होता। त्यामुळे इथल्या एका दुकानाजवळचा उघडा नाला राजकुमारच्या लक्षातच आला नाही आणि तो त्या नाल्यात पडला। शेजारच्या नागरिकांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आलं। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो पाण्यात वाहून गेला। बुधवारी रात्री 9 पासून अग्निशमन दलाच्या जवानांनी राजकुमारला शोधण्यासाठी मोहीम राबवली, मात्र अद्यापही त्यांना यश आलेलं नाही। पाणी एवढं जमलेलं त्या ठिकाणी त्यांना ते दिसणंच नाही आला गटार आहे, त्याच्यामुळे तो एक जण तोल जाऊन ते गटारात, बाकीच्याने त्याला हात धरलेला पण तो हातात त्यांच्या आला नाही। तो गटारात पडून तो वाहून आला। तर इथे आम्ही रात्रीपासून ते शोध कार्य चालू होतं, अजून काही त्याची बॉडी सापडली। उसको सामने आते हुए देखा नाले के पास, तो उसमें चला गया। तो वहाँ मैं भी आगे गाड़ी खड़ी करा के उतरा और लोग आगे उसको इतना हाथ पकड़ने की कोशिश की, तानने की कोशिश की, उसका मुंडी फंसा हुआ था, नहीं निकला। नवी मुंबईजवळ उरणमध्ये 4 संशयित घुसल्याचं वृत्त आहे। उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बंदूकधारी 4 संशयित घुसल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। त्यानंतर नेव्ही, कोस्टगार्ड आणि पोलिसांनी या संशयितांचं शोधकार्य सुरू केलं आहे। परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून या संशयितांचा कसून शोध घेण्यात येतोय। उरण शहरातील संपूर्ण मार्केट बंद करण्यात आलंय। पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे। मुंबई आणि नवी मुंबई परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठा आरक्षणासंदर्भात आता 30 सप्टेंबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे। विनोद पाटील यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे। राज्य सरकार याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे। 17 महिन्यानंतर सुनावणी होणार आहे। राज्यभरात मराठा बांधवांचे प्रचंड मोर्चे निघाले असताना आज अमरावतीमध्ये देखील मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। शहरातल्या गर्ल्स हायस्कूल चौकात मोर्चाचा समारोप झाला। तरुण आणि विद्यार्थी वर्गाची लक्षणीय उपस्थिती या मोर्चाला होती। या मोर्चात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसंच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज, महापालिका आणि शहर बसेस बंद होत्या। हा मोर्चा कुठल्याही समाजाविरोधात नसून मराठा समाजाच्या समस्या सरकारकडून सोडवून घेण्यासाठी, सरकारवर दबाव आणण्यासाठी आहे, असं आयोजक अंकुश चौधरी यांनी सांगितलं। या मोर्चाचा आगामी काळात विविध निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता स्थानिक राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे।
आघाडी सरकारनं मतांच्या राजकारणासाठी मराठा समाजाला अंधारात ठेवलं आणि केवळ आघाडी सरकारमुळेच मराठा समाजाचं आरक्षण रखडल्याचा आरोप सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी युती सरकार सकारात्मक असून आरक्षणाबाबतची भक्कम बाजू आम्ही न्यायालयात मांडू असं ते म्हणाले। नाथजोगी समाजाच्या मेळाव्यासाठी ते रत्नागिरीमध्ये आले असताना बोलत होते। विषय असा आहे की तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय आहे तो न्यायालयामध्ये आहे। न्यायालयामध्ये पण आम्ही आमची भूमिका व्यवस्थित मांडण्यासाठी माननीय विनोदजी तावडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली आणि सर्व पुरावे ज्या ठिकाणी मागितलेले आहेत तर ते सर्व पुरावे आम्ही न्यायालयाला भक्कमपणे दिलेले आहेत आणि आम्हाला पण त्याच्यामध्ये आशा आहे की मराठा समाजाला न्यायालयात पण मजबूतपणे आरक्षण मिळेल। मराठा मोर्चांपाठोपाठ आता राज्यात ओबीसी समाजाचेही मोर्चे निघणार आहेत। सध्या अटकेत असलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ हे मोर्चे काढण्यात येणार आहेत। भुजबळांविरोधात सूडबुद्धीनं सुरू असलेली कारवाई थांबवावी आणि त्यांना जामीन द्यावा यासह इतर मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। या सर्व मागण्या घेऊन 3 ऑक्टोबरला नाशिकला तर 20 ऑक्टोबरला बीडला ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे। या निमित्तानं राज्यातील ओबीसी चळवळ भक्कम करण्यासोबत भुजबळ यांच्या समर्थकांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे। ही नवी राजकीय समीकरणं नाशिकमधील आगामी महापालिका निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतात। कालच पंकजा मुंडेंनी जे रुग्णालयात जाऊन छगन भुजबळांची भेट घेतली होती। महाराष्ट्रातल्या कुपोषणाचा गंभीर प्रश्नाची दखल आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून घेण्यात आली आहे। वर्षभरात कुपोषणानं 600 बळी गेल्यामुळे राज्य सरकारला मानवाधिकार आयोगानं नोटीस पाठवली आहे। राज्याला पुढच्या 4 आठवड्यात नोटिशीला उत्तर द्यायचं आहे। धुळ्यात अहमदाबादहून अंमळनेरकडे नेण्यात येणारा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारी इथं ही कारवाई केली आहे। जप्त करण्यात आलेल्या 50 लाखांच्या मुद्देमालात 35 लाखांचा गुटखा असल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे। यवतमाळमध्येही अवैधरित्या नेण्यात येणारा गुटखा जप्त करण्यात आला आहे। तब्बल 16 बॅगमध्ये 1000 पाऊच गुटखा साठवण्यात आला होता। आलोक यादव असं आरोपीचं नाव असून भाड्याच्या घरात त्यानं हा गुटख्याचा साठा जमा केला होता। सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या सरकारी रुग्णालयातल्या एका कर्मचाऱ्यानं अधिष्ठात्यांच्या दालनासमोरून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। शेख ताजुद्दीन असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे। ताजुद्दीन नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 1965 पासून सेवा देत आहेत। ताजुद्दीन यांच्याप्रमाणेच 156 कर्मचाऱ्यांची सेवेत कायम करण्याची मागणी आहे। या मागणीसाठी मंत्रालयापासून दिल्लीत जंतर मंतरवरही या अंशकालीन कर्मचाऱ्यांनी उपोषण केलं आहे। शिवाय उच्च न्यायालयानं या कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार कायम करण्याचे आदेशही दिलेले आहेत। असं असतानाही सेवेत सामावून घेतले जात नसल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। ताजुद्दीन यांची प्रकृती चिंताजनक आहे। यवतमाळच्या वडगाव जंगल पोलीस स्टेशन हद्दीत 18 महिन्यांच्या चिमुकलीवर वृद्धानं लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे। माणिक यंबडवार असं या नराधमाचं नाव असून तो पीडितेच्या शेजारी राहतो। पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केले। या प्रकरणी नराधम माणिक यंबडवारला अटक करण्यात आली आहे। अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी यवतमाळमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट कृती समितीनं धरणं दिलं। 1989ला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला। त्यानंतर 26 जानेवारी 2016ला नवीन तरतुदी समाविष्ट करण्यात आलेला कायदा लागू करण्यात आला। देशभरातील अत्याचाराच्या घटना वाढल्या। अॅट्रॉसिटी कायद्यानुसार याची अंमलबजावणी न झाल्यामुळे या घटना वाढल्या आहेत। कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यात कायद्यावर वादविवाद सुरू आहेत। हा प्रकार गंभीर आहे। कायदा रद्द न करता तो कायम ठेवण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासंदर्भात वरिष्ठ दिवाणी न्यायालयानं आदेश देऊनही मोबदला द्यायला विलंब केला आहे। त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि साहित्य जप्त केलं। यामुळे शासनावर नामुष्कीची वेळ ओढली आहे। नाशिक शहर आता लढाऊ विमान बांधणीचं मुख्य केंद्र ठरत आहे। या उद्योगात काम करण्यासाठी नाशिकचे उद्योजक कुशल तांत्रिक ठरले आहेत। हवाई दलाच्या नाशिकमधल्या स्टेशन कमांडर पी.के. आनंद यांनी देशात फक्त हवाई नाशिक आता हवाई उद्योगाच्या जागतिक नकाशावर असल्याला दुजोरा दिला आहे। राष्ट्रीय स्तरावर इथल्या एका उद्योगाला उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार देण्यात आले असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं।
आणि आता बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची. कोल्हापूर महापालिकेनं महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर शौचालय उभारण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज 1 लाखापेक्षा अधिक भाविक महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात. मात्र शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. झी 24 तासनं ही बातमी दाखवल्यावर हा प्रश्न मार्गी लागला. कैद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येरवडा आणि कोल्हापूर जेल प्रशासन स्तुत्य उपक्रम राबवत आहे. त्यात त्यांना साथ मिळाली आहे ती पश्चिम रेल्वे प्रशासनाची. पश्चिम रेल्वेनं गाडीत लागणाऱ्या बेडशीट आणि पिलो कव्हर येरवडा आणि कोल्हापूर जेल प्रशासनाकडून खरेदी केल्यात. 2 ऑक्टोबरपासून मुंबई जयपूर ट्रेनमधून याचा शुभारंभ केला जाईल. सध्या पश्चिम रेल्वेनं 1600 बेडशीट आणि पिलो कव्हरची ऑर्डर दिली आहे. सध्या 167 रुपयांना रेल्वे बेडशीट खरेदी करतं. जेलमधून 161 रुपयांना बेडशीट मिळणार आहेत. भविष्यात स्टेशनरी आणि फर्निचरचं साहित्यही जेल प्रशासनाकडून खरेदी करण्याचा मानस रेल्वे प्रशासनानं व्यक्त केला आहे. तो हमारे पेपर बैग्स वगैरह हैं, बेडशीट्स हैं, पिलो कवर्स वगैरह हैं, इनकी कैपेसिटी जेलों में हमारे ऑफिशियल्स ने जब विजिट किया तो उनको पाया कि ये चीज़ें यहाँ बनाते हैं और इसका उपयोग रेलवे में भी है. तो ये हम लोगों ने फिर निर्णय लिया क्यों ना हम इसमें भी हम अपनी सहभागिता दिखाएं और इसमें हमारा सहयोग रहे ताकि हम इस समाज में मुख्य धारा में लाने का जो इनका मुहिम चल रही है उसमें हमें भी अपना सहयोग दें. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 129वी जयंती. त्यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. कराडमधल्या सद्गुरू काडगे महाराज महाविद्यालयात कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा पार पडला. कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिप्रेत असलेली उच्चशिक्षित तरुण पिढी घडवण्याचं काम शिक्षकांनी करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गणपतीच्या वर्गणीसाठी हॉटेलमध्ये मुलींना मारहाण केल्याप्रकरणी 3 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. झी 24 तासच्या बातमीनंतर गुंडगिरी करणाऱ्या 3 कार्यकर्त्यांवर लष्कर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर कांबळे, विनोद कांबळे आणि गणेश गायकवाड अशी या प्रकरणातल्या आरोपींची नावं आहेत. हे तिघंही पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक राजेश श्रीगिरी यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप पीडित तरुणींनी केला आहे. मात्र अद्याप राजेश श्रीगिरी यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. श्रीगिरी यांना पोलीस वाचवत असल्याचा पीडित मुलींचा आरोप आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधल्या सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पण आगामी महापालिका निवडणूक काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मात्र अस्तित्वाची लढाई असणार आहे. एकीकडे राष्ट्रवादीनं निवडणुका प्रचंड गांभीर्यानं घेतल्यात तर भाजप राष्ट्रवादीला आव्हान निर्माण करत आहे. त्या तुलनेत कधी काळी शहरात ताकदवान असलेल्या काँग्रेस आणि मनसेची मात्र अस्तित्वाची लढाई आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा आणखी एक घोळ समोर आलाय. सीईटीची 3री यादीच जाहीर करण्यात आलेली नाही. ही यादी जाहीर करण्यापूर्वी खासगी कॉलेजेसने प्रवेश दिले जात असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सीईटीच्या 3ऱ्या यादीत नंबर लागला तर विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी कॉलेजेसमध्ये प्रवेश रद्द करावे लागणार आहेत. खासगी कॉलेजमध्ये 60पेक्षा जास्त जागा यामुळे उपलब्ध होणार आहेत. या जागा आता महाविद्यालयं स्वतः भरतील. सरकारची 3री यादी वेळेत आली असती तर खासगी संस्थांकडे जागा गेल्या नसत्या. त्यामुळे सरकार आणि खासगी संस्थांचं साठलोट असल्याचा आरोप पालक करतायत. मात्र असं कुठलंही साठलोट नसल्याचं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे. दीपक सावंत यांनाही बसला. अखेर 3 किलोमीटरची पायपीट करत त्यांनी आपला मार्ग काढला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर टोल नाक्यावर स्वतः उभं राहून त्यांनी अनेक वाहनं विना टोल सोडली. आता स्वतःला त्रास झाल्यावर प्रवाशांनाही असाच त्रास होत असावा याची जाणीव त्यांना झाली. या विषयावर ते आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मला गैरसुविधा झाली तशी इतर लोकांनाही देखील गैरसुविधा झाली आहे. या रोडवरती कोणत्याही प्रकारचं टॉयलेट्स नाही आहे. त्यामुळे लोकांना जर नैसर्गिक विधीसाठी कुठे जायचं असेल, विशेषतः महिलांना, ही व्यवस्था देखील करणं अत्यंत आवश्यक करणं हा राईट टू पी हा महिलांचा अधिकार आहे. त्यामुळे हा मुद्दा देखील आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. हा मुद्दा निश्चित हेवी व्हेकल्सनी कधी एंट्री घ्यावी आणि कधी त्यांना एक्झिट द्यावी या विषयावरती देखील मुख्यमंत्र्यांच्या 2 वाजेपासून कल्याण फाट्यापासून तर इकडे मुंब्रा टोल नाक्यापर्यंत जाम आहे ट्रॅफिक. कमीत कमी अर्ध्या तासाला एक गाडी फक्त पुढे जात होती. बाकी नाही तर 1 तास गाडी उभी राहत होती. ट्रॅफिकमध्ये काय करतील? व्यवस्थाच बरोबर नाही आपल्याकडे. काय आजची दिन आहे ना, 2 वर्ष किती वर्ष झाली आता? 4 वर्ष होत आली. कल्याण डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केल्याची घोषणा केल्यावर आज पालिका आयुक्त ई रवींद्रन यांच्या दालनात महत्त्वपूर्ण SP-वर ही कंपनीची बैठक झाली. या कंपनीच्या माध्यमातून पालिकेतील सर्व प्रकल्प प्रभावीपणे राबवले जाणार आहेत. यात MMRD आयुक्त कंपनीचे चेअरमन असून महापौर
स्थायी समिती सभापती आणि महापालिका आयुक्त कंपनीचे संचालक असतील. राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये स्टेशन परिसर विकास करण्यात येईल. यासोबत पालिका इतरही विकास कामं करणार आहे. मान्सून काळात मुंबईतील सांडपाण्याची अवस्था भयावह असते अशी प्रतिक्रिया हायकोर्टानं दिली आहे. यामुळे मान्सूनच्या काळामध्ये मुंबईतील सांडपाण्याच्या समस्यांबाबत पालिका प्रशासन आणि MMRDA यांनी एकत्र काम करावं असा आदेशही हायकोर्टानं दिला आहे. रस्त्यांवर आणि गटारात पाणी साचल्यामुळे साथीच्या रोगांना आमंत्रण मिळतं, त्यामुळे त्याकडे लक्ष द्यावं असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.